जिशान सिद्दीकींचं नाव जवळपास निश्चित, विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून नाव निश्चित। शिवसेनेकडून नीलम गोऱ्हेंना पुन्हा संधी, मात्र पक्षातील एका वर्गाचा गोऱ्हेंना विरोध। सुषमा अंधारे यांची कुरकुर सुरूच, विधान परिषदेच्या स्पर्धेतून अंधारे बाहेर, नाराजी दाखवण्यासाठी अंधारेंचा टोमणा। चंद्रपुरातल्या कुसुंबीसह नोकराल जमिनींची मोजणी होणार, जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग, आदिवासींनी मानले जय महाराष्ट्राचे आभार। पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातही विक्रमी मतदान, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 90% मतदान। यंदा बंगालचे वारे फिरणार, पश्चिम बंगालमध्ये सत्ता बदलाचे संकेत, एक्झिट पोलचा दावा। तामिळनाडूमध्ये सत्ता बदल नाही, स्टॅलिन सत्ता टिकवण्यात यशस्वी होणार, कल चाचण्यांचा अंदाज। विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरे नसणार, काँग्रेसच्या नाकावर टिच्चून ठाकरेंनी केली घोषणा। ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांना परिषदेवर संधी, मी महाविकास आघाडीचाच उमेदवार, अंबादास दानवे यांचा स्वतःचीच समजूत काढण्याचा प्रयत्न। ठाकरेंच्या वागण्यावर काँग्रेस संतापली, दानवेंच्या विरोधात उमेदवार देण्याच्या काँग्रेसमध्ये हालचाली। एकनाथ शिंदेंच्या गुगलीनं उद्धव ठाकरे आऊट, शिवसेनेनं काढला मातोश्रीला चिमटा। अकोल्याच्या मुसलमानानं हरियाणवी हिंदू मुलीला फसवलं, अकोल्यात येताच हिंदू तरुणीला 5 दिवस घरात डांबलं। फक्त आमदारकीसाठी शिंदेंसोबत जाणार नाही, बच्चू कडूंनी सार्वजनिक केली त्यांची भूमिका। गावच्याच लोकांनी अश्विनी देशमुख यांना हरवलं, मस्साजोग ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत स्वरूपानंद देशमुख हे विजयी। उत्तर प्रदेशातील सर्वात लांब महामार्गाचं लोकार्पण, गंगा एक्सप्रेसवे जोडणार उत्तर प्रदेशातील 12 जिल्हे। नाकेबंदीमुळे होर्मुझमध्ये 20,000 खलाशी भर समुद्रात अडकले, इराण अमेरिकेच्या वादात खलाशांचा जीव धोक्यात, मदत पोहोचवण्यात अडथळे, तेल पुरवठाही विस्कळीत।